घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. इकडे ऋषिकेश जो आहे तो आता जानकीच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. जानकी जी आहे ती त्याला थांबवते आणि म्हणते की अहो सर, आतमध्ये कुठे चाललात म्हणून. जशी ती उठून पाहते तर ते दुसरं कोणीही नसून ऋषिकेश असतो. ती त्याला विचारते की तू इथे काय करतोयस म्हणून. तर लगेचच जानकी पण विचारते की तुम्ही इथे तरी काय करताय. तेव्हा लगेचच जानकी ही मात्र त्याच्यावर चिडते. त्याला म्हणते की खरं तर हा प्रश्न जो आहे तो मी केला पाहिजे तुम्हाला, पण तुम्हीच करताय, हे चुकीचं नाही वाटत का तुम्हाला. तर लगेचच जानकी विचारते की इकडे काय काम आहे तुमचं. तर लगेचच ऋषिकेश म्हणतो की मला जाऊन सरांना भेटायचं आहे तुमच्या. तर जानकी विचारते की तुमची अपॉइंटमेंट आहे का. तर लगेचच ऋषिकेश म्हणतो की ऋषिकेश रणदिवेला अपॉइंटमेंट घ्यायची कोणाचीच गरज वाटत नाही. त्याला जिथे जायचं असतं तो तिकडे जातो असं म्हणून तो जानकीला सांगत असतो. पण जानकी काही करून त्याला आतमध्ये पाठवत नाही. म्हणते कारण की सर जे आहेत ते आतमध्ये आहेच नाहीत, म्हणून तुम्हाला जे काम आहे ते मलाच सांगावं लागेल असं म्हणून जानकी जी आहे ती ऋषिकेशला सांगत. आता ऋषिकेशला त्याला जे काय काम आहे ते आता जानकीला सांगावं लागतं, कारण की जानकी आता त्याचं काही करू ऐकत नाही. तर लगेचच जानकीला तो सांगतो की माझं एक महत्त्वाचं काम आहे, मला एक बॉक्स ऑफिस अरेंज करायचं आहे, म्हणून माझी त्याच्यासाठी काही गोष्टी प्लॅन करायच्या आहेत आणि तुमच्याकडून करून घ्यायच्या आहेत. तर इकडे जानकी जी आहे ते आता कन्फ्यूज होते. तिला हे सगळ्या गोष्टी कळत नसतात. तर ती म्हणते की 2 मिनटं थांब, मी माझ्या बॉसला विचारते आणि तुला सांगते. तेव्हा जानकी ही लगेचच आता मकरंदला फोन लावते. ती विचारते त्याला की मकरंद, आपण असा बॉक्स ऑफिस म्हणून कुठला इव्हेंट अरेंज करतो का. तर लगेचच मकरंद हो म्हणून असं उत्तर देतो. तो तिला सांगतो की हो, आपण असे सगळे इव्हेंट्स हे सुद्धा अरेंज करतो म्हणून. तेव्हा लगेचच मकरंद तिला म्हणतो की जे कोणी क्लायंट आला आहे किंवा जे कोणीही आहे त्यांच्याकडून ॲक्युरेट डिटेल्स घे, म्हणजे तसं आपल्याला त्याच्यावरती काम करायला. आणि त्यासोबतच तो खरं तर ऐश्वर्यासोबत बसून काही गोष्टींवरती डिस्कशन करत असतो. इकडे खरं तर आता जानकीला सगळ्या गोष्टी नीट कळून झाल्यावरती ती म्हणते की ठीक आहे, मी डिटेल्स वगैरे नीट घेते. आणि मकरंदला सांगते सुद्धा की हा तोच पॉपकॉर्नवाला आहे थिएटरमध्ये भेटलेला. तेव्हा इकडे त्याचे सगळे काम सांगून झाल्यावरती जानकी जी आहे तर आता मकरंदचं जे फोन आहे ते ठेवून देते. खरं तर आता इकडे जानकीला ऋषिकेशशी फार काही बोलायचं नसतं, पण आता तिला बोलावं लागतं. तिला लगेचच ती ऋषिकेशला विचारते की आम्ही असे सगळे इव्हेंट्स करतो, मला काही डिटेल्स हवेत आणि त्यासोबतच जागा कुठे हे पण मला माहिती पाहिजे असं म्हणून ऋषिकेश लगेचच तिला बाहेर घेऊन जातो आणि तो लगेचच गाडीवर बसतो. तो तिला बस असं म्हणतो, पण जानकी काही करून आता त्याच्या गाडीवरती बसणारातली नसते, कारण की तिला असं वाटतं की काहीही झालं तरीसुद्धा ह्याच्या गाडीवर मी काही केलंच बसणार नाही. तिचं ठरलेलं असतं. मग ते ऋषिकेश म्हणतो की जा उडत, मी तुला घेऊन जाणार नाही. तर जानकी म्हणते बरोबर आहे, मी उडत जाईल, पण ॲटलिस्ट तुझ्या गाडीवर तरी मी बसणार नाही असं म्हणून त्याला सांगते. त्यासोबतच त्याला विचारते की जो काही ॲड्रेस आहे तो मला सांग, म्हणजे मी लगेचच तिकडे पोचेल, माझी कशीही पोचेल असं म्हणून जानकी हे ऋषिकेशला विचारत असते. तेव्हा इकडे ऋषिकेश हा तिला ॲड्रेस सांगतो की मुळशी गावाच्या बाहेर भेटायचं आहे म्हणून. तेव्हा ऋषिकेश हा जो आहे तो आता तिकडून निघून जातो. जानकी त्याला आवाज देत देत थांबते, पण ऋषिकेश आता काही केल्यास थांबत नाही, कारण आता खरं तर जानकीला ऋषिकेशच्या गाडीवर बसायला काहीच इंटरेस्ट नसतो, कारण ऋषिकेशचं आणि जानकीचं एकमेकांसोबत काहीही पटत नसतं. खरं तर आता ऋषिकेश हा निघून जातो आणि जानकी इथं रिक्षा शोधत असते. तिथे तिला एक रिक्षा सापडते, जिथे तो रिक्षावाला
तिला थांबवतो आणि म्हणतो. तर लगेचच इथे जानकी त्या रिक्षावाल्याला सांगून देते की दादा, मी हे गावामध्ये नवीन आहे, मला मुळशी गावाच्या बाहेर जायचं आहे. खरं तर तो रिक्षावाला हा तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहत असतो, पण जानकीला ते कळतच नाही. ती लगेचच जाऊन त्या रिक्षामध्ये जाऊन बसते आणि तर रिक्षावाल्याला थँक्यू असं म्हणते. असं म्हणून जानकी ती रिक्षातून जातच असते. जाता जाता तिच्या मनात विचार असतो की बरं झालं त्या बाईकवाल्याच्या मागे बसले नाहीतर उगीचच तो माझ्या काय काय विचार केलेस ते कळतच नाही. दुसरीकडे जे बाबा असतात ते तर आईवरती चिडत असतात. ते म्हणतात की सुमित्रा, तू खूपच जास्त चुकीचं केलंयस. खरं तर तू त्याला ते पैसे द्यायलाच नको हवे होते. मला कळत नाही तुला त्याची इतकी क्यू काय येते म्हणून. खरं तर तो तुझ्या पोटचा मुलगा नाही आहे, म्हणूनच तू सगळ्यात जास्त प्रेम करतेस ना त्याच्यावरती. ही गोष्ट मला कळून चुकली आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की जर त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहायचा प्रयत्न नाही केला तर मात्र त्याच्या एवढा मूर्ख आणि माझ्या एवढा दृष्ट बाप तुला बघायला भेटणार नाही. खरं तर त्याला लवकरात लवकर समजव, त्याला सांग की त्याला काहीही करून त्याच्या पायावर उभं राहायचंच आहे. असं म्हणून बाबा हे सुमित्राला सांगतच असतात. सुमित्रा म्हणते की अहो, तुम्ही नका काळजी करू, तो खरं तर स्वतःच्या पायावरती उभं राहायचा प्रयत्न करतोच आहे. काहीही असं ना, त्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून स्वतःच्या पायावरती उभं राहायचंच आहे. तुम्ही कशाला काळजी करताय. असं म्हणून बाबांना आई जी असते ती समजावत असते. पण बाबा कसले ऐकतायत. बाबांना फक्त आणि फक्त आता ऋषिकेशची काळजीच वाटत असते. खरं तर इकडे आईला बाबा ओरडतात की तू ते 5 लाख रुपये त्याला द्यायला नको हवे होतेस, तू दिलेस तरी का. तर आई सांगते की ऋषिकेश मला म्हणालाय की जर त्याला 5 लाख रुपये दिले तर तो त्याचे 10 लाख रुपये करून आणेल. तर लगेचच बाबा विचारतात की असा कुठला बिझनेस आहे. तर ती म्हणते की थिएटरचा बिझनेस आहे. तर लगेचच इकडे बाबा म्हणतात की अगं, असा कुठलाच धंदा नाही आहे ज्याच्यामध्ये एक दिवसामध्ये आपल्याला 10 लाख रुपये भेटतील. या गोष्टीवरती लक्ष ठेव. असं म्हणून बाबा हे आईला सांगतात. तर आई चिडून बाहेर निघून जाते. दुसरीकडे इकडे जी जानकी असते ती आता रिक्षावाल्याला सांगत असते की अहो काका, दादा, एवढी रात्र व्हायला आली तरीसुद्धा अजून आपण पोचलो कसे नाही म्हणून. असं म्हणून ती त्याला सांगत असते. तेव्हा इकडे ती म्हणते की अहो गाडी थांबवा, तुम्ही मला चुकीच्या दिशेने का घेऊन चाललाय. मला ही दिशा बरोबर वाटत नाही आहे. तुम्ही गाडी थांबवा दादा, नाहीतर मी जोरजोरात ओरडून लोकांना जमा करेन. असं म्हणून ती बोलत असते. इकडे रिक्षावाला तिला म्हणतो की बोलो बाई, मला फरक पडत नाही, पण आता ही गाडी जी आहे ती थांबणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेव. असं म्हणून तो तिला सांगतच असतो. इथे जानकीला त्याचे खरे इरादे किंवा त्याचे खरे इंटेन्शन्स काय आहेत हे समजतात. म्हणूनच आता जानकी ही आता त्याला थांबवायला सांगते आणि म्हणते की जर तुम्ही थांबवलं नाही तर मी चालू गाडीतून उडी मारेल. तर जसा तो थांबवत नाही, अचानकच त्याला दिसतं की समोर बाईकवरती कोणीतरी उभं आहे आणि जणू त्यांचीच वाट बघतायत. तेव्हा लगेचच इथे ती खाली उतरते आणि पाहते की तो बाईकवरती दुसरं कोणीही नसून ऋषिकेश आहे म्हणून. तेव्हा ती त्याला म्हणते, त्याला मदतीची हाक मारते की तुला दिसत नाही आहे का, हा जो रिक्षावाला आहे त्याची वाईट नजर आहे माझ्यावरती आणि तो मला चुकीच्या ठिकाणी घेऊन चालला होता. माझी मदत कर. खरंच मला ह्या क्षणी तुझ्या मदतीची प्रचंड गरज आहे म्हणून. तेव्हा ऋषिकेश जो आहे तो उठतो. तो जानकीला म्हणतो की जेव्हा मी तुला माझ्या बाईकवरती बस असं म्हटलो तेव्हा बसलीस का, आणि आता ह्या रिक्षावाल्यानी वाईट नजर टाकली तर लगेच तुला माझीच गरज पडते बरं. असं म्हणून इकडे ऋषिकेश जो आहे तो जानकीला सांगत असतो. पण इथे आता ऋषिकेश हा रिक्षावाल्याला बोलत असतो की अरे बाबा जर थांब, आम्ही दोघं पण बोलतोय ना, तुला दिसत नाही आहे का म्हणून.
तेव्हा लगेचच ऋषिकेश जो आहे तो जानकीला म्हणतो की कदाचित तू विसरतीयस, मी तुझ्यासाठी कोणीच नाही आहे, म्हणूनच तू माझ्या गाडीवर बसले नाही. तेव्हा जानकी म्हणते की आता हा वाद घालायचा अजिबातच वेळ नाही आहे. खरं तर हा रिक्षावाला हा मला चुकीच्या ठिकाणी घेऊन चालला आहे, हे तुला दिसत नाही आहे का? तर लगेचच ऋषिकेश म्हणतो की खरं तर उलट देवाने 2 पायतान कशासाठी दिलेत? हे ते 2 पायतान त्या लोकांना मारायला आणि त्यांच्यावरती हात उचलायला पण आपण यूज करू शकतो, असं म्हणून ऋषिकेश हा तिला सांगत असतो. तेव्हा इकडे जानकीला समजतं की ऋषिकेशचं मेन बोलायचा मुद्दा काय आहे. जानकीला कळतं की आता तिला काय बोलायचं आहे. जानकी चप्पल काढते आणि त्याला आता जोरजोरात मारू लागते. त्याला म्हणते की मला दुसरीकडे घेऊन चाललायस, तुला लाज वाटत नाही? तुझी मी अशी अवस्था करून सोडेल की मात्र तू बघतच राहशील, असं म्हणून ती त्या रिक्षावाल्याला सांगत असते. रिक्षावाला तर तिला धमकावत असतो, पण जानकी आता काही करून ऐकेना. जानकी चप्पलीने त्याला इतकं मारते की त्याला आता जावंच लागतं. इकडे जसा तो निघून जातो, ऋषिकेश शिटी वाजून हा तिला बोलवतो. तिला म्हणतो की खरं तर हीच ती जागा आहे जी मी तुला दाखवायला आणणार होतो, पण तू तर मात्र वेगळ्याच ह्याच्यात अडकलीस. तेव्हा इकडे तो दाखवतो की ही जागा आहे जिथे मला बॉक्स इव्हेंट करायचा आहे, म्हणून तुम्ही प्लीज ही जागा नोट डाऊन करून घ्या आणि लक्षात ठेवा. आपण हवं तर आता उद्या सकाळी येऊ, जिथे पूर्ण डिटेल्स मला काढता येतील, असं म्हणून ऋषिकेश हा आता जानकीला सांगत असतो. जानकीला ठीक आहे बरं आहे असं म्हणून सांगते. तेव्हा ऋषिकेश हा आता गाडीवरती बसतो. जानकीला आता असं वाटतं की मी ह्याच्या मागे कशी बसू, मला खूपच विचित्र फील होतं आहे. पण आता जानकीकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो, तिला आता त्याच्या मागे बसावंच लागतं. तेव्हा इकडे खरं तर आता ऋषिकेश हा तिला बसायला सांगतो आणि जानकी ही आता दुसरा कुठलाही मार्ग नसल्यामुळे त्याच्या मागे जाऊन बसते. खरं तर तिला थोडंसं ऑकवर्ड फील असतं, पण आता तिला बसावं तर लागणारच असतं, कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला त्याच्यासोबत इकडेच यायचं असतं. खरं तर जानकी आता पूर्ण जागा ही नीट बघून त्याच्या मागे बसते आणि त्यासोबतच ते दोघंही आता निघायला जातात. खरं तर ऋषिकेश चुकून तो गाडीचा स्टार्ट करतो, तर जानकीचा हात त्याच्या खांद्यावरती लागतो. ते त्यांच्यासाठी पहिला स्पर्श असतो, जो नवा असतो पण खूपच आपुलकीचा असतो. खरं तर इकडे आता ते दोघेही घरी जायला निघालेले असतात. जानकी तिचा हात काढते आणि शांतपणे मागे बसते. तेव्हा जो ऋषिकेश आहे तो आता तिला तिच्या चाळीबाहेर सोडायला येतो. तेव्हा इकडे गाडीमध्ये मकरंद जो आहे तो पाहत असतो की जानकी ही आता ह्या ऋषिकेशच्या मागे बाईकवर बसून आली आहे म्हणून. तर इकडे खरं तर ऋषिकेश हा तिला सोडतो आणि तिकडेच उभा असतो. तेव्हा जानकी विचार करते की मला खरं तर ह्याला थँक्यू बोलायला हवं, ह्यानी माझी एवढी मदत केली आहे, मी ह्याचे आभार तर मानायलाच हवे, असं म्हणून जानकी ही आता ऋषिकेशजवळ जाते. त्याला थँक्यू असं म्हणते, पण ऋषिकेश हा आता उगीचचे नाटकं करतो. तो मला ऐकूच येत नाही आहे असं काहीतरी म्हणतो. तेव्हा ती त्याला सांगते की अरे मी तुला थँक्यू बोलते आहे. तेव्हा मकरंद हा नीट पाहत असतो की नेमकं ह्या दोघांमध्ये चाललंय तरी काय म्हणून. तेव्हा इकडे खरं तर जानकीला तो सांगत असतो की अरे तुम्ही मला काय म्हणताय, ऐकायला येत नाही आहे. तेव्हा लगेचच इकडे जानकी जोरात अशी थँक्यू म्हणते आणि बोलते की आत्ता याच्यापेक्षा मोठ्या आवाजात मी बोलू शकत नाही, कारण की जर मी बोलले तर सगळेजण हे बाहेर येतील. तेव्हा लगेचच जानकी म्हणते की तुम्ही मला एवढं सगळ्या गुंडातून वाचवलं, त्यासोबतच घरीसुद्धा सोडलं, थँक्यू तर बनताय, असं म्हणून ती आता त्याला थँक्यू म्हणते आणि त्याच्यासोबत हसते आणि त्याला टाळीसुद्धा देते. ही आता पहिली गोष्ट असते ती त्या दोघांचीही जुळून आलेली असते आणि त्या दोघांनाही मज्जा येत असते. तेव्हा इकडे मकरंद
हा तर प्रचंड चिडलेला असतो. त्याला असं वाटतं की जानकी तू चुकीचं केलंस. तेव्हा इकडे ऋषिकेश जो असतो तो पण तिच्याकडे आता बघून हसत असतो आणि तिलासुद्धा तो ताळी देतो. तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे चालेल बाय, आता मी जाते कारण की उद्या परत कामावरती जायचं आहे. असं म्हणून ती त्याला बाय म्हणून आता निघालेली असते. खरं तर त्यांचा जो बाय असतो त्यांना खूपच जास्त आपुलकीचा वाटत असतो. दोघांसाठीही ती फिलिंग जी असते ती नवीनच असते. खरं तर आता ऋषिकेश हा पण आता तिथून निघून जातो. जानकी पण आता ती जी आहे ती चाळीमध्ये निघून जाते. कारण आता तिला खूपच जास्त उशीर झालेला असतो. तिला लवकरात लवकर घरात पोचायचं असतं. असं म्हणून ती आतमध्ये निघून गेलेली असते. मकरंद प्रचंड चिडतो की ह्या दोघांमुळे मला खूपच जास्त मनस्ताप झाला आहे. तर इकडे जेव्हा जानकी जात असते आतमध्ये तेव्हा खरं तर तिची जी रूममेट आहे म्हणजे ज्यांच्या घरात ती राहते ती बाहेर येताना दिसते. ती जशी पाहते ही कुठे चालली आहे तर ती एका मुलाला भेटत असते. ती त्या मुलाला म्हणते की अरे आपण किती दिवस अजून असे लपून छपून भेटणार आहे. खरं तर आपण ठरवलं आहे ना की आपल्याला निघून जायचं आहे, आपल्याला लांब कुठेतरी जायचं आहे, आपण मुंबईला जाणार आहोत ना. तर इकडे खरं तर तो म्हणतो की अगं पण मुंबईला जायला पैसे लागतात. तेव्हा ती म्हणते की अरे त्याची काळजी तू करू नकोस, उद्या आपण इकडेच भेटूया ह्याच वेळेवरती म्हणून. तेव्हा ती म्हणते की हो ठीक आहे चालेल. तेव्हा तिचा जो सोबत असलेला मित्र आहे तो म्हणतो की ती पोरगी कोण आहे म्हणून. तेव्हा लगेचच ती म्हणते की तू एक काम कर, तू इथून जा आता. ती मुलगी कोण आहे त्याचा अजिबातच विचार करू नकोस, मी जाऊन बघते. असं म्हणून ती त्याला सांगत असते. तेव्हा लगेचच दुसरीकडे मकरंद जो आहे तो आता खूपच वेड्यासारखा वागत असतो. तो म्हणतो की जानकी तू माझ्यासोबत चुकीचं केलंस, तुला माझ्यासोबत असं करायला हवं नको होतंस. तू त्या मुलाच्या बाईकवर बसून आलीस आणि मला मनस्ताप झाला आहे. तुला माहिती आहे ना मला किती काळजी वाटते तुझी. असं म्हणून तो तिच्या फोटोंकडे बघत बोलतच असतो. त्याला इतका राग आलेला असतो, त्याची इतका मनस्ताप आलेला असतो की मात्र तो बघत नाही की त्याच्यासोबत काय घडतं आणि काय नाही. तो आरशाच्या आजूबाजूला असलेले फोटोजवरती बघत तो बोलत असतो की तू का आलीस त्याच्यासोबत. तुला माहिती आहे ना मी किती पॉझिटिव्ह आहे म्हणून तुझ्या बाबतीत. तू खूप चुकीचं केलं आहेस जानकी माझ्यासोबत. तू जर मला एक फोन केला असतास मी तुला घ्यायला आलो असतो, पण तू तसं केलं नाहीस. तू त्या मुलासोबत आलीस. आणि असं म्हणून जो मकरंद आहे तो आरशावरती स्वतःचा हात मारतो आणि त्याला जखम होते. ती जखम पण आता त्याला काहीच कळत नाही. तिकडे असलेला जानकीचा एक फोटो उचलतो. तिला म्हणतो की पुन्हा तू असं करणार नाही ना जानकी, मला खूप काळजी आहे ग तुझी. मी खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे तुला घेऊन. तुला तर माहिती आहे की माझं किती प्रेम आहे तुझ्यावरती. माझं प्रेम हे तुझ्यावरती किती आहे हे या जगातलं कोणीच सांगू शकत नाही. असं म्हणून तो तिच्या फोटोकडे पाहत बोलत असतो. खरं तर त्याला खूपच जास्त राग आलेला असतो. दुसरीकडे इकडे जेव्हा ती मुलगी जानकीला बघायला येते बोलते तेव्हा लगेचच ती विचारते की अगं तू इतक्या रात्रीची इथे कुठे गेली होतीस. तेव्हा लगेचच ती म्हणते आजपर्यंत माझ्या आईबाबांनी मला हा प्रश्न केला नाही, तुला ह्या प्रश्न करायचा हक्क कोणी दिला. तेव्हा लगेचच जानकी म्हणते की अगं तसं नाही, मी खरं तर तुला काळजीपोटी विचारलं, उगीचच माझा बोलायचा तो हेतू नव्हता. बरं मला सांग तो मुलगा कोण होता म्हणून. तेव्हा लगेचच ती म्हणते की तो मुलगा कोण का असेना, तुला काय करायचं आहे, तुझी काय एवढी पंचायत आहे, माझं जे आहे ते मी बघून घेईल. तेव्हा लगेचच ती विचारते घरामध्ये काका काकूंना माहिती आहे का या गोष्टींबद्दल. तेव्हा लगेचच ती म्हणते की हा माझा पर्सनल मॅटर आहे, तू ह्याच्यामध्ये पडायची काही एक गरज नाही आहे. समजलं ना, माझं मी जे काय आहे ते बघून घेईल. असं म्हणून ते तर रागाने आतमध्ये निघून जाते. जानकीला कळतच नाही की ती काय करावं म्हणून. तिला असं वाटतं
की कदाचित ती चुकीच्या मार्गावर चालली आहे आणि आजचा भाग इकडे संपतो.